तर गुड मॉर्निंग भावानं आपल्याला आले ते बघा नाला सुपारा मुंबई बुकिंग. मग काय निघालं बघा कस्टमरच्या लोकेशनच्या दिशेने. काय 7-8 निघलो किंवा रेट पण कमी दिला होता भावानं, पण आता काय आपल्याला पर्याय नव्हता त्याच्यामुळे निघलो बघा. पोचलो कस्टमरच्या लोकेशनला पोचून मॅडमला फोन वगैरे केला. मॅडम आले म्हणलं 5 मिनिटात. मग काय मॅडम आल्या, मॅडमने OTP वगैरे सांगितले, OTP टाकला. OTP टाकून आपण निघलो बघा आपल्या मुंबईच्या दिशेने. मग काय वाढला बघा टॉप घेऊन आपण पोचलो बघा मुंबई पुणे बेंगलोर हवेला. मग काय 7-8 तिथून वाढलं 100चं रिपीट आपण पोचलो बघा एक्सप्रेसवेला. मग काय एक्सप्रेसवेला लागल्यावर काय सुट्टीच नाही भावा. मग काय 7-8 निघलो आपण पोचलो बघा तळेगाव टोल नाक्याला. इथं 240 रुपये दिले भावानं. आपण निघलो आपल्या पुढच्या दिशेने. भावानं आपण कुठलाही व्हिडिओ हा जुना त्याच्यात ॲड करत नाही, सगळे नवीनच व्हिडिओ काढतोय भावानं. कुठलाही जुना आपण ॲड करतच नाही. मग काय आपलं पोचलो बघा कामशेटच्या बोगद्यामध्ये. कामशेटचा बोगदा क्रॉस करून आपण पोचलो बघा मिसिंग लिंकचा नजारा घेत आपण पोचलो बघा सिलिंग ब्रिजवर भावानं. सिलिंग ब्रिजवर आज काय पाऊस नव्हता, पाऊस कमी झाला होता त्याच्यामुळे काय पाऊस वगैरे काय नव्हतं, धुकं वगैरे काय नव्हतं. मग काय तिथून वाढलं सणा टॉप गिअर आणि वाढलं 100चं भेट पोचलं बघा खालापूर टोल नाक्याला. इथं 80 रुपये दिले ना, 80 रुपये देऊन आपण पुढं निघलो. मग काय लागली बघा आपल्याला मुंबईमध्ये ट्रॅफिक लागलं. मग काय तिथून कसं निघलो ना आपण पोचलो बघा ठाणे कळवा चौकामध्ये. मग काय तिथं बी काय ट्रॅफिक नव्हती भावानं. तिथून मग काय ओढला आपण घोटबंदरचा रोड. पोचलो घोटबंदरच्या रोडला. मित्रांनो ट्रॅफिक आज काहीच नव्हते. आज अचानक असं आश्चर्यच झालं भावानं, कारण की घोटबंदरला ट्रॅफिक लागली नाही म्हणजे मग काय आपण लवकरच पोचणार म्हणलं. मग काय सणा निघलो बघा घोटबंदरच्या झाडीची मजा घेत आणि आपण पोचलो बघा मुंबई गुजरात हायवेला. मग काय हे बघा मस्त इथं समुद्रावरचे नजारा बघत आपण पोचलो मित्रांनो वसईमध्ये पोचल्यावर लागले बघा ट्रॅफिक. वसईची ट्रॅफिक म्हटलं मग काय डेंजर भावना. या भावा का रस्त्याच्या आडून जातच नव्हता. मग काय पोचलो बघा नाला सोपारा पोचल्यावर मग काय गरीबी सहारा नाला सोपारा भावना. मग काय मॅडमला ड्रॉप करून दिला. मॅडमकडून घेतले बघा 2467 रुपये. मग तिथून थोड्याच वेळात आली बघा आपल्याला पुणे रिटर्न. मग काय सोडते का भावनं घेतले की निघालो बघा पिकअप लोकेशनच्या दिशेने. पोचलो कस्टमरच्या लोकेशनला. सरांना पिकअप वगैरे केला. पिकअप करून वगैरे निघलो होतो पुण्याच्या दिशेने. ते बघा हे पालखी चालली होती भावनं. कसली पालखी होती काय माहिती नाही. मग काय आपण पोचलो बघा इथं वसईमध्ये. वसई पोचल्याला लागली ट्रॅफिक. मग तिथून कसं निघलो ना आपण पोचलो बघा ठाण्याच्या इथं आलो. आपली CNG संपला होता भाऊ म्हणलं CNG वगैरे भरून घेऊ. CNG वगैरे भरून घेतला भावानं आणून परत लागलो बघा आपण एक्सप्रेसवेला लागताच मग काय सुट्टी दिली ना भावानं. वडला 100चं भेटून आपण पोचलो बघा खालापूरला 240 रुपये दिले. आपण निघलो बघा परत आपल्या पुढच्या दिशेने. मग काय सणा टॉप घेर वाढला भावानं. आपण पोचलो बघा फूड कोर्टला. सर म्हणले तर नाश्ता वगैरे करू. जरा नाश्ता वगैरे करून परत आपण निघलो बघा आपल्या पुण्याच्या दिशेने. मग काय लागलो की सिलिंग ब्रिजवर लागलं नजारा घेत आपण पोचलो बघा भावानं तळेगाव टोल नाक्याला. इथं 80 रुपये दिलं. 80 रुपये देऊन भावानं आपण निघलो आपल्या पुढच्या दिशेने. मग काय लागलो की बघा बेंगलोर पुणे हवेला लागतं. वाकडमध्ये लागली भावानं ट्रॅफिक, कारण की संध्याकाळचा टाईम होता त्याच्यामुळे एवढा ट्रॅफिक लागते. मग काय आपण पोचलो कोंडव्यामध्ये. महाराजांचं दर्शन घेतलं. कस्टमरच्या लोकेशनला पोचलो. सरांना ड्रॉप करून दिला. सरांकडून घेतले 2795 रुपये. मग काय तिथून आपला थोड्याच वेळात आली बघा मित्रांनो संगमवाडी बुकिंग. मग काय घराकडचीच आहे म्हणलं काय सुट्टी द्यायची नाही. मग काय कस्टमरच्या लोकेशनला पोचलो. पिकअप केला. सरांना केला ड्रॉप संगमवाडीला. 304 रुपये घेतले भावना. चला म्हणलं आपण आता घरी जाऊ. आपण निघलो आपल्या घरच्या दिवशी. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. बाय बाय.